जेजुरी येथील कडेपठार रस्त्यावर असलेल्या फ्लाइंग रायनो पॅरामोटरिंग ॲडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरचे एक पॅरामोटर अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चिंचेच्या बागेजवळील एका पत्र्याच्या घरावर कोसळले। या अपघातात पॅरामोटरिंग करणारी युवती आस्था प्रदीप माने वय वर्ष 17 राहणार वाकड पुणे व पायलट चंद्रकांत महाडिक हे जखमी झाले। आज सायंकाळी 5 वाजता पॅरामोटरने आस्था माने यांना घेऊन उड्डाण केले। काही वेळातच पॅरामोटर छत्रीच्या मंदिराजवळ आल्यावर वाकडे तिकडे हेलकावे खाऊ लागले व ते खाली आले। बरवस्तीमध्ये असलेल्या दरेकर वाड्यातील सतीश गोडसे यांच्या पत्र्याच्या घरावर ते कोसळले। रविवार असल्यामुळे या परिसरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती। हे पॅरामोटर घरावर कोसळल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। या घरामध्ये एक महिला स्वयंपाकघरात काम करत होती। घाबरून ती बाहेर पळत आली। पॅरामोटर कोसळल्याने घराची भिंत पडली, पत्रे तुटले। या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी पायलट व जखमी युवतीला तातडीने दवाखान्यात पाठवले। जेजुरी तीर्थक्षेत्र असलेल्या गेल्या वर्षी पर्यटकांसाठी पॅरामोटरिंग सेंटर उभारण्यात आले। पॅरामोटरमध्ये बसून जमिनीपासून 1200 फुटावरून जयाद्री पर्वतावर असलेले खंडोबा मंदिर, कडेपठार मंदिर व निसर्गरम्य परिसर पाहण्याचा आनंद भाविक व पर्यटक घेतात। कडेपठारच्या डोंगर रस्त्यावरील एका मैदानात हे पॅरामोटरिंग सुरू असताना वातावरणातील अनुकूलता बघून पर्यटकांना रायडिंगसाठी नेण्यात येते। पॅरामोटरमध्ये पायलट व एक प्रवासी एका वेळी बसू शकतो। जेजुरी पोलिसांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे। पुणे येथील प्रदीप माने हे आपल्या परिवारासह जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते। 5 महिन्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी या पॅरामोटरमध्ये बसून पर्यटनाचा आनंद घेतला होता। ही बातमी वृत्तपत्रांमध्ये आस्था माने हिने वाचली होती, त्यामुळे आवर्जून ती पॅरामोटरिंगची सफर करण्यासाठी आली होती। दुर्दैवाने हा अपघात घडला।